मकोका म्हणजे ज्यांनी मोक्कार काम केलं त्यालाच हा मकोका कायदा लावला जातो आणि त्या चपाट्यात सापडला आहे वाल्मिक कराड. आणि याला वाचवण्यासाठी आता काही लोकांनी शक्ती प्रदर्शन केलं आहे. पण आता नेमकं मोका लागल्यावरती काय होणार आहे हे बऱ्याच मंडळींना माहीत नसेल. याच्या आधी देखील बऱ्याच मंडळींना मोका हा कायदा लागला आहे. त्याच्यामध्येच अरुण गवळी, छोटा शकील, छोटा राजन, इक्बाल कासकर आणि आता यांच्यातच सामील झाला आहे म्हणजे वाल्मिक अण्णा कराड. तर नेमकं मोका लागल्यावरती काय होतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील. मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999. मकोका कुणावर लावला जातो? हप्ता वसुली, खंडणी वसुली, खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, बेहिशोबी पैसे मिळवून देणार, कायदेशीर कृत्य, अंमली पदार्थाची तस्करी, विक्री आणि सामूहिक गुन्हेगारी. मकोका लावल्यावर काय होतं? अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. अटक झाल्यानंतरही सहजासहजी जामीन मिळू शकत नाही. पोलिसांना चार्जशीट आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसाचा मुदत मिळतो. इतर गुन्ह्यांमध्ये व कालावधी 90 दिवस. आरोपींचा कबुली जबाब पोलिसांना नोंदवून घेता येतो. या कबुली जबाबाच्या आधारे इतर आरोपींवरही कारवाई करता येते. मकोका लावलेल्या आरोपींवर विशेष न्यायालयासमोर हजर करून पोलिसाला 30 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी मिळू शकते. मकोकानुसार पोलिसांना काय शिक्षा होऊ शकते? या आरोपींना किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा. जर गुन्ह्यामुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर आरोपींना मृत्यूदंड वा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद. 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. आरोपींची बँक खाती गोठवणं, मालमत्ता जप्त करण्याची तरतूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींवर मोका लागला आहे आणि त्यातच वाल्मिक कराडवर देखील आता मोका लागला आहे. तर वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली आहे. तर वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा हा जर लागू झाला तर भविष्यामध्ये वाल्मिक कराड देखील फासावरती चढवला जाऊ शकतो. तर किंवा 302 जन्मठेपेची शिक्षा ही वाल्मिक कराडला भोगावी लागेल. तर एकीकडे वाल्मिक कराड याचे समर्थक रस्त्यावरती उतरून वाल्मिकचं समर्थन करत आहेत. म्हणजे एका आरोपीचं समर्थन करताना हे महाराष्ट्रामध्ये खूप वेदनादायक ठरणारी गोष्ट आहे. भविष्यात अरुण गवळीचे समर्थक देखील रस्त्यावरती उतरून त्याचं समर्थन करतील. हा मकोका कायदा महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध होऊ शकतो, कारण मकोका कायदा हा काय आहे जर लवकर समजलं तर महाराष्ट्रात होणारी संघटित गुन्हेगारी ही कमी होऊ शकते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.